सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुनीता चव्हाण यांच्या पतीला धमक्या मिळत असल्याचे आरोप, पण तरीही ते मागे हटण्यास तयार नाहीत। धमक्यांना भीक नाही, झेंडा फडकणारच असा ठाम निर्धार त्यांनी यावेळेस व्यक्त केला। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। सोलापूर येथील काशेगाव बोरामणी परिसरात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलेला आहे। शिवसेना शिंदे गटाकडून बोरामणी येथील महिला गटातून सुनीता रमेश चव्हाण यांनी अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत, पण त्यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्याकडून धमक्या दिल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे। विशेषतः सुनीता चव्हाण यांचे पती रमेश धनंजय चव्हाण यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे, असे आरोप यावेळेस होताना दिसत आहेत। रमेश चव्हाण यांनी ठाम भूमिका घेतली आहे। ते म्हणतात, कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही, शिवसेना शिंदे पक्षाचा झेंडा बोरामणीत फडकवणारच। यापूर्वी काशेगाव पंचायत समिती गणात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत वाडकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मागे घेतली होती। त्यामागे पैशांच्या जोरावर दबाव टाकल्याचे आरोप झाले होते। या घटनेने शिवसैनिकांमध्ये संताप पसरलेला दिसून येतो। या पार्श्वभूमीवर सुनीता चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत धमक्या आणि दबावांचे आरोप समोर येत असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे। सुनीता चव्हाण या सामाजिक कार्यात चांगल्याच सक्रिय आहेत आणि महिला गटातून सक्षम नेतृत्वात पुढे येत असल्याने त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे। त्यामुळे बोरामणी प्रभागातील निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे। एकीकडे उमेदवारी माघारीच्या आठवणी ताज्या असताना दुसरीकडे धमक्यांच्या आरोपांमुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले। शिवसेना शिंदे गट आक्रमक भूमिकेत उतरला असून ही निवडणूक पक्षाच्या निष्ठेची परीक्षा ठरत आहे। यावेळेस आमचे प्रतिनिधी निजामशाह शेख यांच्याशी बोलताना रमेश चव्हाण यांनी लोकशाहीत निवडणूक लढवणे हा आमचा अधिकार आहे। याआधी काही लोकांनी पैशांच्या जोरावर उमेदवारी मागे घ्यायला लावल्याचे आरोप झाले, पण आम्ही तसे होऊ देणार नाही। धमक्या किती आल्या तरी शिवसेना शिंदे पक्षाचा झेंडा बोरामणीत फडकवणार म्हणजे फडकवणार, असे यावेळेस रमेश चव्हाण यांनी सांगितले।